उद्या चुकून माकून तू डॉक्टर जरी झालेस ना तरी आमच्या लेखी तुझी लायकी मोलकरणीचीच असेल. हे येणारं काळच ठरवा तीराची आई. ही मोलकरीण जरी डॉक्टर झाली ना तरी तिचा धर्म लोकांची सेवा करणं ह्याच राहणारा ह्याचा माका खूप अभिमान. वयो अख्खी दुनिया बदलते पण हे हडळ काय सुधरूची नाही. बयो तिचा तुका परत त्रास देणं सुरू झाला ना? खरा खरा सांगा. जाऊ दे ना आत्ते. असा कसा जाऊ देव? आपण सोडून देतो ना म्हणून अशा माणसाने जास्त फावता. माका सांग काय बोलतो ती चिटकीन? आत्ते खराच काय नाही, जाऊ दे, नको लक्ष देऊ. नाही जाऊ द्यायचे. दादा नव्हतो ना तेव्हा खूप मनमानी केला तिने, पण आता नाही. आता तुका त्रास दिल्यान ना तर माका सांगच. तिका ना माझे गावठी उपाय दाखवते. अशी हैराण करून सोडताय ना की बघच तू. आत्ते बघितलास, म्हणान मी हय येत नव्हते. तुम्ही सगळे इतकं टेन्शन घेतास ना. जाऊ दे ना आत्ते, आता इले ना मी हय. मग कित्याक टेन्शन घेतास? मी करेन सगळं हँडल. अरे यार, हा बाबा पण ना काय काय गरज काय होती त्या बयोला इकडे आणायची? मुळात बाबा कधी गावी गेला नसता तरी दळबद्री पण इकडे आलीच नसती. मम्मा एकदम बरोबर बोलते. गोडचिड ही गोडचिड आम्हाला शिकटलेली नाही, अजिबात नाही. मी तिला माझी रूम शेअरच करू देणार नाही. ती भिकारडी माझी बरोबरी कधीच करू शकत नाही, कधीच नाही. ती नाही राहू शकत माझ्या खोलीत. नेव्हर. आय विल नेव्हर लेट दॅट हॅपन. इरा, इरा, कसला एवढा विचार करतेस? अजून कोणाचा करणार? त्या भिकारडीचा. मस्तपैकी आयुष्य जगत होते, पण नाही, तिला बघवणार कसं ना? आली मिठाचा खडा टाकायला. मस्तपैकी तिकडे पीजी मध्ये राहत होती, पण नाही, तिकडे सुद्धा मोठेपणा मिरवायचा होता. त्या मोकल काकूंच्या मुलांना बोलवून घेतलं आणि त्यांना पाठवून टाकलं अमेरिकेला. हा, आता आली इकडे ह्या मांडायला. इरा, शांत हो जरा. कशी शांत हो? बरं, घरात आली ती आली, माझ्या रूम मध्ये आली. माझ्या इरा देवचाकीच्या लायकी आहे का तिची? हा, नाही, तू विचार कर ना. पहिल्यांदा कुठली तरी कामवाली बाई तिच्या मालकिणी सोबत तिच्याच बेडरूम मध्ये राहते. हा, वा, क्या सीन है. इरा, शांत हो. तू बस बरं इथे, बस. शांत हो. अगं, याच्याने तुला त्रास होईल, तिला काही फरक पडणार नाहीये. जे झालंय ते झालंय, ठीक आहे. आता या वर्स्ट सिच्युएशन मध्ये पण चांगलं बघायला शिक. म्हणजे ती आता डायरेक्ट तुझ्या रूम पर्यंत आली. हा, उंदीर वाघाच्या गुहेपर्यंत आला, स्वतःहून वाघाच्या गुहेत शिरला. वाघ काय करेल? शिकार. एक्झॅक्टली. इरा, हीच तुझी संधी आहे. तुझी शिकार तुझ्या समोर आहे. इरा, तिला इतका त्रास द्यायचा ना की तिला पश्चाताप झाला पाहिजे ती इथे कशासाठी आली. तिला इतकी कामं सांगायची, अभ्यास करायला तिला वेळच नाही मिळाला पाहिजे. पुस्तक उघडलं ना तर तिला अक्षरही दिसली नाही पाहिजेत आणि साधं स्टेथोस्कोप उचलायला सुद्धा तिच्यामध्ये ताकद नाही राहिली पाहिजे. कळतंय? दॅट्स नाईस. असा विचारच केला नव्हता. पण मम्मा, त्या भिकारडीची ना गेंड्याची कातडी आहे. तिला काही फरक पडणार नाही या सगळ्याचा. तुला खरंच वाटतं या सगळ्यांनी ती जाईल या घराच्या बाहेर? अगं, नाही गेली तर फेल तर होईल. माझ्या इराशी बरोबरी करते काय ती? आता मी बघतेस ती डॉक्टर कशी होते. आता तू बघ मम्मा, आता तिचे कसे हाल करते. दॅट्स लाईक माय गर्ल. पण इरा, जे काही करशील ना ते सावधपणे कर.
कारण आता इथे शुभंकर आहे आणि तो तिला सपोर्ट करतोय. हे बघ, तुला तिला काय त्रास द्यायचा तो दे, तिची काय वाट लावायची ती वाट लाव. माझा तुला फुल सपोर्ट आहे, पण त्याला ह्याच्यातलं काहीही कळता कामा नये. डन. सरस्वती म्हणजे त्यागाचा पुतळा आहे. त्या घरात जाऊन कसा निभाव लागणार आहे तिचा देवच जाणे. इराची आई, इरा, त्या दोघी तिला सुखाने जगून देतील का? की सरस्वती नेहमीप्रमाणे तिथेही सगळं सहनच करत राहील? माझा विचार करतास? सरस्वती, आओ नका एवढा विचार करू. ही सरस्वती सगळा नीट हँडल करणारा. तुमचा विश्वास असाय ना माझ्यावर? हो सरस्वती, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. मला माहिती तू कुठलीही सिच्युएशन अगदी छान हँडल करशील. पण काय तुमका काय बोलूचा का? हा म्हणजे नाही येत ना बोलता, मग हे रवान दे ना. सकाळी लवकर उठायचं ना. चला झोपा. अगं चला. झोपा शांतपणे. सरस्वती, सरस्वती, मला माहिती जितकी तू खंबीर आहेस ना तितकीच आतून इमोशनल आहेस. मला खूप काळजी वाटते ग तुझी. मला काळजी वाटते की इराची आई तिथे तुला खूप त्रास देईल. मला काळजी वाटते तो त्रास तू कोणालाही न सांगता निमूटपणे सहन करत राहशील. आपल्या माणसांना त्रास झालेला मला नाही बघू. आणि जर का तुला त्रास झाला ना तर त्या गोष्टीचा त्रास मलाही होतो. आणि तो त्रास का होतो हे तुला सांगायची गरज आहे का? इरा, तू नको टेन्शन घेऊ. तुझ्याकडे चादर असं आहे काय? नाही. विशाल सर डबा लावूक तयार झाले आहेत. ह्या सौदामिनी मॅडम का सांगू काय? मोठी आली चादर मागते. भिकारडे, तुला चादर काय, मी तुला सुखाने झोपू सुद्धा देणार नाहीये. तुझी अशी हालत करेन ना की इथे आल्याचा चांगलाच पश्चाताप व्हायला पाहिजे तुला. कसा त्रास द्यायचा हिला? हा,
हिरा, अगो या, अगो कसा झाला या? काय झालं? तुका लागला तर नाही ना? या कसा झाला? ए नाटकी, नाटक करू नकोस, कळलं ना? तू या रूम मध्ये आलीस ना म्हणून हे सगळं झालंय. तू ना पनोतीस, पनोती. काय म्हणतात ते? अपशकुनी. तू अपशकुनी आहेस, एक नंबरची अपशकुनी आहेस तू. काच फुटणं या शुभ असता, या शुभ संकेतच असं. हे सगळं मला मला नको शिकवस, कळलं नाही? सगळं काचेचा एक जरी तुकडा माझ्या पायाला लागला ना तर मी मम्माला नाव सांगेन, कळलं? आधी झाडू मारायचा आणि मला आधी बरोबर पुसून घ्यायची, कळलं? जा. इरा, या बघ, मी खूप दमले आता. हवं तर आता झाडू मारून घेते आणि तू सकाळी उठायच्या आधी पुसून घेईन सगळं. तुझे सकाळी आधी पुसते? अजिबात नाही. आत्ताच्या आत्ता हे सगळं मला क्लीन करून हवंय. एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात तू आली आहेस ती फॅमिली मेंबर म्हणून नाही, कळलं ना? तू या घराची मोलकरीण होतीस, आहेस आणि मोलकरीणच राहणार. गॉट इट? तिथे तिथे माझ्या खोलीत झोपायची लायकी आहे का ग तुझी? माझ्याशी बरोबरी करतेस, खूप चुरू चुरू बोलतेस. थांब, आता तुझ्या झोपेची वाटच लावते मी. इथलं पुसून घे. एक तुकडा नाही लागला पाहिजे माझ्या पायाला.
एक्सक्यूज मी, दुष्यंत सर तुम्ही? नाही म्हणजे आज सकाळी सकाळी इकडे कसे काय? थोडं पर्सनल बोलायचं होतं. नाही इट्स ओके. थोडं पर्सनल बोलायचं होतं. हे बघ विशाल, आता टेक्निकली स्पीकिंग मी तुझा स्टेप फादर आहे. नाही आय नो आपल्या दोघांच्या वयात तितकंसं अंतर नाहीये, पण तरीही द फॅक्ट. सर 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 माझं इथल्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येकाशी फक्त आणि फक्त प्रोफेशनल नातं आहे, बाकी कुठलंच नाही. आणि कुठलीही निरर्थक नाती जोडण्यासाठी मी इथे नाही आलोय. विशाल विशाल, अरे तसं नसतं राजा. तू थोडा मोठा विचार का नाही करत आयुष्यात? हे बघ, तुझ्यात आणि सौदामिनीमध्ये काय डिफरन्सेस आहेत हे मला खरंच माहिती नाही. आय एम कम्प्लिटली क्लूलेस. ओके, पण शेवटी अरे ती आई आहे रे तुझी, खूप प्रेम करते तुझ्यावर, तिला तू हवायस. मग असं असताना तू तिच्याशी असं का वागतोयस? सर सर आय एम सॉरी, पण मी तुम्हाला खूप रिस्पेक्टफुली सांगतोय, आपण थांबूया हा विषय प्लीज. एस्केपिझम. ओके, हा विषय जरी आपण इकडे थांबवला तरी सौदामिनी तुझी आई आहे हा फॅक्ट बदलणार आहे का? ती माझी आई नाहीये. तुम्ही तिचं नाव माझ्यासमोर आई म्हणून घेऊ नका प्लीज. ओके ओके, जस्ट चिल. तेव्हा काय करू मी, काहीच कळत नाही आम्हाला. जाऊ काय सौदामिनी मॅडम कडे? पण विशाल सरांका तो डबो सौदामिनी मॅडमनी दिला या कळला तर? पण त्या तर त्यांच्या काळजीपोटीच करतात. त्या निमित्ताने का होईना विशाल सरांका घरचं जेवण मिळत. काय करू तूच सांग. तुमचा काय संबंध आहे सगळ्याशी आणि तुमचा काय फायदा आहे यात? आता काय सांगू याला? हे बघ विशाल, आयुष्यात सगळ्याच गोष्टी तोट्या फायद्यासाठीच करायच्या नसतात. एका आईची आणि मुलाची ताटातूट मला बघवत नाहीये म्हणून मी जेन्युइनली हे सगळं बोलतो बस. हे बघ मला सांग, तू सौदामिनीचा मुलगा आहेस राईट? आणि सौदामिनी इतक्या मोठ्या संपत्तीची मालकीण आहे, म्हणजे इव्हेंच्युअली तूही त्याचा एकुलता एक वारस झालास बरोबर? अरे मग इतकं सगळं ऐश्वर्य का नाकारतोयस तू? कारण पैसा म्हणजे सर्वस्व आहे हे मानणाऱ्यातला मी नाहीये सर. पैसा काय हो, आज आहे उद्या नाही, पण नाती कायमची असतात, ती कायमची टिकतात. फक्त पैसा पैसा करणाऱ्या लोकांसोबत मला कुठलंही नातं नको आहे. आणि प्लीज हा विषय आता थांबूया आपण. तुम्ही माझी एवढी काळजी केली त्याबद्दल खरंच थँक्स. या तुम्ही प्लीज. दुष्यंत सर मला का समजवायला आले होते आणि ह्या सगळ्यात यांचा काय इंटरेस्ट असेल? हो हो, आपण देशमानेंसोबत कॉल करू आणि मग ठरवू. येस शुअर. राऊत सर, मी तुमच्याशी नंतर बोलते. या बाय. कम इन. आलीस? बोललीस तू विशालशी? होय मॅडम, तुम्ही खराच त्यांना डबो देणार आहात? म्हणजे तू बोललीस विशालशी? होय, म्हणजे त्यांनी मका टिफिन बद्दल विचारूक सांगितलंय. खरंच? ग्रेट. आज मी खूप खूप
खूप खुश आहे, मी नक्की देईन त्याला टिफिन. पण त्याला काय आवडतं मला काहीच माहिती नाहीये. तू करशील मला मदत? होय मॅडम, तुमच्या हातचा त्यांनी खावा म्हणून तुम्ही या सगळं करताय खरा, पण त्यांका जर या कळलं तर त्याची माका भीती वाटता. अगं कशाला घाबरतेस? तू काहीही वाईट करत नाहीयेस, चांगलंच करतेस. पण तुला काही चुकीचं वाटत असेल तर राहू दे, मी नाही देत टिफिन. नाही नको, असं काय नाही. हे बघ सरस्वती, तुला आधीच माहिती आहे की आमच्या नात्यात खूप गैरसमज आहेत. तो मला स्वीकारेल नाही स्वीकारेल याची काहीच कल्पना नाही. किमान तो माझ्या हातचं खातोय हे समाधान किती मस्त असेल तुला काय सांगू मी. एक आई म्हणून या क्षणाची खूप वाट पाहिली आहे मी. लहानपणी माझ्या लेकाला चिव काऊच्या गोष्टी सांगून नाही भरवू शकले मी. किमान आता नकळत का होईना माझ्या हातचे 2 खास त्याला जातील ना, तर या आईचा तुला आशीर्वाद मिळेल ग. आमच्या या नात्यात तू साखर बनवून आलीस ना, तर आमच्या नात्यात सुद्धा गोडवा ये. म्हणजे बघ ना, तो फक्त आणि फक्त तुझंच ऐकतो. आता टिफिनचंच बघ, तू सांगितलंस म्हणून तो तयार झाला ना. असंच आमच्या नात्यातला दुवा झालीस तर आम्हा दोघांच्या नात्यातली जी दरी आहे ना ती लवकर संपेल, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. एका लेकाला त्याची आई आणि एका आईला तिचं हरवलेलं लेकरू सापडेल ग. आईचं महत्व माझ्यापेक्षा जास्त कोणाक माहिती असं. मग हे आज रात्रीपासून मिळत ना टिफिन? हो, तू बोलशील तसं. ठीक आहे. सरस्वती, त्याला कोणती भाजी सगळ्यात जास्त आवडते? त्यांका ना झुणका भाकर, मिरचीचा ठेचा, वांग्याचं भरीत, दाल खिचडी या सगळं खूप आवडता. तिला विशाल बद्दल इतके डिटेल्स माहिती आहेत. ठीक आहे, मी यातलंच काहीतरी बनवेन. सरस्वती, थँक्यू सो मच. तुझे इतके उपकार आहेत. मॅडम, अहो उपकाराची भाषा किती करताच. माझ्यामुळे एका आईची आणि मुलाची भेट होणार असतात ह्याच खूप असा माझ्यासाठी. येत आहे मी. हो. ती गौतमी म्हणते ते काही खोटं नाही. या सरस्वतीला माणसांना कसं गुंडाळायचं ते अगदी बरोबर कळतं. विशालबद्दल सगळी माहिती आहे हिला, तोही फक्त हिचंच ऐकतो. नाही, ही त्याची नुसती मैत्रीण असूच शकत नाही. पण हरकत नाही, आता काही काळ या झाडूचा वापर करायचा. विशालच्या मनातला माझ्याविषयीचा कचरा हिने साफ केला की हिला अडगळीत फेकून द्यायचं. सरस्वती, तू तर माझ्या खिसगणतीतही नाहीयेस ग. तसंही काही गोष्टी हिशोबात न आलेल्याच बऱ्या असतात. श्वास घ्या, सोडा, पुन्हा एकदा घ्या, सोडा. ओके. इथे दुखतंय? हो, थोडं. अच्छा. इथे? इथे जास्त दुखते. इथे जास्त दुखतंय. इथे? हा, इथे पण दुखते. ब्लोटिंग झालंय काका, गॅसेस सुद्धा आहे. काही खाल्लं होतं का बाहेरचं? हो, काल बहिणीच्या घरी गेलो होतो तर तिथे रस्त्यामध्ये उसाचा रस पिलो होतो. उसाचा रस? कदाचित त्यानेच झालं असेल. मी तुम्हाला गोळ्या लिहून देतो. अरे सरस्वती, काय मग कसा होता घरातला पहिला दिवस? छान होता. गुड. तर सर, मी तुमच्यासाठी घरगुती डबा बघितलाय. एवढ्या लवकर? म्हणजे ओळखीतच होता. ओळखीच्या? वय काय तुमचं काका? 38. आणि नाव? रवी जगताप. ओके. म्हणजे वैभविक जर कंटाळा आला ना मेसचा खाऊन, मग ती थैसून डबो मागवता. अच्छा. नाही म्हणजे कुठे आहे, कुठे ही खानावळ? आपल्या हॉस्पिटलच्या जवळ आहे का गर्ल्स हॉस्टेलच्या जवळ आहे? काय नाव काय त्याचं?
काका या, सावकाश. ही इथे औषधं लिहिली आहेत, ती औषधं घ्यायची. ओके, बरं वाटेल तुम्हाला. समोर मेडिकल स्टोर आहे, तिथून घ्या. या. बरं वाटेल ना? हो, नक्की बरं वाटेल. या. काय नाव म्हणालीस? ताब सात्विक खानावळ. सात्विक खानावळ. सात्विक खानावळ. नाव तरी चांगलं वाटतंय. हा, मला असं वाटतं मी एकदा बघून येतो. नाही म्हणजे पाणी कुठलं वापरतात, स्वच्छता आहे की नाही, कोण तयार करतं जेवण, किंवा 4-4दा वापरलेलं तेल वापरत नाहीत ना, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ना. एकदा बघून आलेलं बरं. हा म्हणजे उगाचच आजारांना निमंत्रण कशाला द्या ना. अहो सर, पण मी बघून इले ना. म्हणजे ते 1 नंबर तेल वापरतात आणि पाणी पण उकळून परत वापरतात आणि त्या काकीच जेवण बनवतात ग्लव्स घालून. मी बघून इले सगळा स्वच्छता असा आणि चांगलं असा. आता ओके, तू बघितलीस ना. हा, मग झालं तर माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, अगदी डोळे झाकून. माका माफ करा सर, मी खोटा बोलते, पण नेहमीप्रमाणे माझा उद्देश चांगला असा सर. बाय द वे, तुला एक सांगायचं होतं. आज दुष्यंत सर आले होते मला भेटायला. काय? का? त्या सौदामिनी मॅडमची बाजू घेऊन माझ्याशी बोलत होते. तिला तू आई म्हण असं मला इन्सिस्ट करत होते. हे म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही, या सगळ्याचा त्यांचा काय संबंध आहे? म्हणजे त्यांना काय फायदा होणार आहे या सगळ्यातून? सर, त्यांचा फायदा तोटा काय माका माहिती नाही, पण सौदामिनी मॅडम का तुम्ही हवयात, त्यांना त्यांचा मुलगा परत हवाय. म्हणजे त्या बदलल्यात सर. त्यांना सगळा जुना विसरून ना पुढे जाऊचा. हे तू बोलतेस? सर, अहो माणूस बदलता, परिस्थिती त्याका बदलता, आणि त्यांच्यातली आई जीव गेला तरी मी तिला आई नाही म्हणणार सरस्वती. सर असं नका. बस, हा विषय बंद. क्लिअर? सर, आई या विषय न संपणारा असा तो. कसा समजाव तुमका? त्यांच्या डोळ्यात माका तुमच्याविषयी माया दिसता. तुम्ही कधी समजून घेशाल सर? विशाल सर, एक इमर्जन्सी केस आहे. चला. नर्स कुठे आहेत ते? इमर्जन्सी वॉर्डला. चल. सरस्वती, तू इथं आहेस वय? माझ्या नवऱ्याला वाचील, मी तुझ्या पाया पडते. काकी, अहो असं नका करू. तुम्ही शांत व्हा आधी, मी बघताय काय. चला. काय झालं? हा पेशंट आहे सर, काशीराम चोपडे नाव आहे त्याचं. बीपी हाय आहे आणि पल्स रेट पण हाय आहे सर. 2 वेळा वोमेट झालाय. हार्ट अटॅकचे सिम्पटम वाटतात. ह्यो तर त्या वस्तीतलाच बेवडो असा. काल तर बरा होता. तू कोण पण असू द्या, तुझा आमच्याशी काही संबंध नाही, पण तू मला हात कसा लावला? म्हणजे या त्या दारूमुळेच झालो असा. नर्स, हिपॅरिन आयव्ही क्विक. हो सर. क्विक क्विक क्विक. ठीक आहे सर. मी आता त्यांना इंजेक्शन दिले, पण त्यांच्या सगळ्या टेस्ट करायला लागतील आपल्याला. हा, तुम्ही स्वतः लक्ष द्या आणि इथेच थांबा. सरस्वती, मी ओपीडीत जाऊन येतो, कारण तिथे बरेच पेशंट खोळंबले असतात. ओके? ठीक आहे. आलो. सविता मावशी, हां, बाहेर त्यांचे रिलेटिव्स असतात, मी जरा बोलून येते. हो ठीक आहे, जा.
प्लीज तुम्ही रडा नको. त्यांची ट्रीटमेंट सुरू असतात, ते बरे असतात आता. तू मला ओळखलंस? होय काकू, पण असं अचानक काय झालं? मला काय सांगू ग, संध्याकाळचं खूप पिऊन आलं आणि पोरीच्या शिक्षणासाठी पैसा ठेवलं होतं ते चोरून परत सकाळी खूप ढोसून आलं आणि अचानक डावा हात पकडून गडागडा लोळायला लागला. 2-4 उलट्या बी केल्या. आजूबाजूचं लोक बोलला की अटॅक का काय असेल, तू लगेच डॉक्टरकडे घेऊन जा. मला लगेच रिक्षात टाकलं आणि या हॉस्पिटलमध्ये आणलं. सरस्वती, विशाल सरांनी सांगितलेल्या सगळ्या टेस्ट कराव्या लागतील, पण त्याआधी यांचे इंजेक्शनचे आणि ॲडमिशनचे पैसे भरावे लागतील. वय देते ना. आडी अडचणी लागते म्हणून सासूचे फोटो मागे लपून ठेवलं होतं. अहो, एवढे नाही पुरणार. नाही आहेत ना एवढं. हे घ्या. हे तर पुरेसे 1000 रुपये पण नाहीयेत. एवढे नाही पुरणार. अहो, ह्याच्यापेक्षा जास्त तर इथली कन्सल्टेशन फी आहे. हे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, माहिती आहे ना तुम्हाला. हो ताई, परावळ सरकारी हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत तो खपला असता हो. म्हणून येताना जे दिसल त्या हॉस्पिटलमध्ये मी आणलं. माझ्याकडे पण पैसे नाही आहेत. सविता मावशी, आता काय करायचा? अगं, दुष्यंत सरांनी नवीन सर्क्युलर काढले. जे पेशंट फी भरणार नाहीत त्यांची फी स्टाफच्या सॅलरीमधून कट करणार आहे. काय? हो, त्यामुळे कमी पगार असणाऱ्या स्टाफला खूप अवघड जाणार आहे. अगं,